आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग अशी तांदळाची चकली अगदी सोप्या पद्धतीने। आपण जर याला तांदळाची चकली किंवा बटर चकली असे म्हणतो, पण ही एक साऊथ इंडियन डिश आहे। तिकडे याला मुरुक्कू म्हणतात। चला तर रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार ते पाहूया। तर इथे मी 2 वाटी तांदळाचे पीठ घेतले, 1 चमचा काळी मिरी पावडर घेतली, 1 चमचा ओवा घेतलाय, 1 चमचा काळे तीळ घेतलेत। काळे तीळ नसतील तर तुम्ही कलोंजी वापरली तरी चालणार आहे। 2 चमचे बटर घेतलेले आणि पाऊण वाटी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ही उडदाची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्यात आपण धुवून घेणार आहोत। डाळ धुवून झाली की आता याला आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत। डाळ शिजवताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, हलकी डाळ बुडेल इतकंच पाणी घालायचं। आता 4 ते 5 शिट्ट्या घेऊन आपण ही डाळ शिजवून घेऊया। 5 शिट्ट्या करून ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे। ही डाळ इतकी छान शिजली आहे ना की अगदी बोटावर सुद्धा ही सहज स्मॅश होतीये। जर का डाळ व्यवस्थित शिजली नसेल तर तुम्ही पुन्हा थोडं पाणी घालून ही डाळ शिजवून घ्या किंवा मिक्सरला ही डाळ फिरवून घेतली तरी चालणार आहे। डाळ व्यवस्थित शिजली आहे त्यामुळे याला मिक्सरची गरज नाहीये, ही चमच्यानेच मी स्मॅश करून घेतेय। आता तांदळाच्या पिठामध्ये आपण हे सगळे मसाले घालूया। काळी मिरी पावडर, ओवा, काळे तीळ आणि बटर घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे जे बटर आहे ना ते सगळं या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचंय, कारण हे बटर म्हणजेच आहे ना आपलं या चकलीसाठी घातलेलं मोहन आहे। बटर नाही घातलं ना तर मग 1 चमचा तेल घालायचं, यामध्ये गरम तेल घालायचे। ही पिठाची अशी मूठ तयार झाली पाहिजे, म्हणजे आपलं मोहन आपल्या या चकलीसाठी बरोबर आहे। आता सगळी स्मॅश केलेली डाळ यामध्ये घालूया। पिठामध्ये ही डाळ घालताना ही आपल्या हाताला सोसवेल इतकी ही डाळ गरम असली पाहिजे। या भांड्यामध्ये पीठ मावत नाहीये म्हणून मी इथे परात घेतेय आणि त्या परातीमध्ये हे पीठ मळून घेतेय। आता हे पीठ जेव्हा आपण मळत असतो ना त्यावेळी या डाळीमध्ये जे पाणी असतं, मॉइश्चर असतं, त्यामध्ये हे पीठ मळलं जातं। पण अगदीच जर थोडंफार आपल्याला पाण्याची गरज लागली तर आपण गरम पाणी घ्यायचं, थंड पाण्याने हे पीठ मळायचं नाही। थोडं गरमच पाणी घ्यायचंय आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। हे पहा, हे असं व्यवस्थित पीठ मी ते मळून घेतलेलं आहे। असं छान सॉफ्ट हे पीठ भिजून तयार आहे, पाहू शकताय। आता चकलीसाठी ना मी हा स्टीलचा सोऱ्या वापरत आहे। तर याच्यामध्ये ना अनेक म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वेगवेगळ्या शेप मध्ये प्लेट्स येतात। त्यातल्या काही प्लेट मी इथे दाखवणार आहे तुम्हाला। तर या 3 प्लेट मी इथे सिलेक्ट केलेल्या आहेत। ही जी पहिली आहे ना ही चकलीची आहे आणि ही मुरुक्कूची प्लेट आहे। मुरुक्कूची प्लेट म्हणजे अशी ही प्लेन होल्सची असते, जे चकलीची होल आहेत ना ते काटेरी आहेत। आणि ही जी मधली प्लेट आहे ना त्याच्याने आपली मुरुक्कू फारच मोठी होती, त्यामुळे ही परफेक्ट आहे। तर हीच आपण वापरायची, किंवा तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही चकलीची वापरू शकता। आता या प्लेटला आणि संपूर्ण सोऱ्याला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय, म्हणजे मग आपलं पीठ यामध्ये चिकटणार नाही। सोऱ्या सगळा जॉईन करून घेतलाय। आता पीठ घ्यायचंय, पिठाचा असा लांबट गोळा तयार करायचा आहे आणि त्यामध्ये भरायचा आहे। जेव्हा आपण हा गोळा तयार करून भरतो ना सोऱ्यामध्ये, तेव्हा तो सगळा पूर्ण गोळा एकसंध असला पाहिजे, म्हणजे एकच गोळा आपण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। जर का आपण दुसरा गोळा जर त्याच्यावरती लावला तर मग चकली करताना ती चकली मध्ये मध्ये तुटू शकते। हा चकलीचा सोऱ्या आहे ना, म्हणजे साचा वगैरे काय म्हणत असताल ते अगदी वापरायला खूप सोपं आहे। आता हा मुरुक्कूच बघा ना, अगदी पटापट व्यवस्थित पडतोय। हा पण ते झालं ना मुरुक्कू, आपण एंड केला ना त्याचा, की त्याची ही टोकं मात्र अशी दाबून घ्यायची बरं का, नाहीतर मग तो तेलामध्ये सुटू शकतो। हे मुरुक्कू बनवायला ना खूप सोपी मेथड आहे ह्याची, पीठ मळण्यापासून आणि हे तळेपर्यंत अगदी सोपी आहे, खूप पटापट होतात। आता हे पहा, तेल गरम झालंय, लगेच त्यामध्ये सोडलेत मुरुक्कू। आता हे मुरुक्कू आहेत ना मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचे। अगदी पटापट तळून होतात हे, आणि कच्चे सुद्धा राहत नाहीत आणि छान कुरकुरीत सुद्धा होतात। पण जर याला आपण बारीक गॅस वरती जर तळलं ना तर ते खूप जास्त तेल पितं आणि मग मुरुक्कू तेलकट होतात। आणि हो, जोपर्यंत तो मुरुक्कू जेव्हा आपण तेलात सोडला तेव्हा तो सेट होत नाही ना, तोपर्यंत त्याला अजिबात चमचा लावायचा नाही। आणि मुरुक्कू तळताना ना ती मुरुक्कू अशी गोल गोल फिरवतच तेलामध्ये तळून घ्यायची, म्हणजे ती एकसारखी तळली जाते।
सगळीकडून कसा व्यवस्थित कलर आलेला आहे, एक सारखी दिसतीये. अशाच आता आपण सगळ्या मुरुकू करून घेऊया. हा असा एक पदार्थ आहे ना जो आपण महिनाभरासाठी आरामशीर करून ठेवू शकतो आणि आपल्या टी टाइमला हा एन्जॉय करू शकतो. काही वेळेस मुलांच्याही टिफिनला आपण स्नॅक्स म्हणून हा देऊ शकतो. हे पहा, तोडून दाखवले, अगदी पटकन तुटतीये, म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल की ही किती कुरकुरीत झालीये. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.